तुम्हाला ॲसिडिटी का होते हे माहिती आहे? पटकन उत्तर येतं पित्तामुळे. बरोबरच आहे. आणि पित्त का वाढतं याचं उत्तर लपलेलं आहे आपल्या लाईफस्टाईल आणि आहारात. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे भुकेच्या वेळात न जेवणं. बरेच जणांना अनुभव असेल, जेवणाच्या वेळा चुकल्या की ॲसिडिटी वाढते, कारण अन्नपचनासाठी तयार झालेलं ॲसिड वापरलंच जात नाही. दुसरं कारण म्हणजे न चावता घाईघाईत खाणं, ज्यामुळे तयार झालेला ॲसिड अन्नात नीट पद्धतीने मिसळत नाही. तिसरं कारण म्हणजे झोप नीट न होणं किंवा जागरण. यामुळे शरीराचं घड्याळ म्हणजेच बायोलॉजिकल क्लॉक बिघडतं आणि जास्त प्रमाणात ॲसिड तयार व्हायला लागतं. ही सगळी झाली लाईफस्टाईलशी संबंधित कारणं. आहाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर मसालेदार, अति तिखट, जळजळीत पदार्थ खाल्ले की ॲसिडिटी वाढते. तसंच हिरवी मिरची, तूर डाळ, मेथी, सिमला मिरची, गवार, आंबवलेले पदार्थ आणि सगळ्यांचा आवडता चहा हे सगळे पदार्थ उष्ण गुणाचे असतात, त्यामुळे ॲसिडिटी वाढवतात. तसंच बाहेरचं खाणं, प्रिझर्वेटिव्ह असलेलं पॅकेट फूड, कोल्ड ड्रिंक्स यामुळेही ॲसिडिटी वाढते. ज्यांना उपवास सहन होत नाही त्यांनी उपवास केला तर त्यांनाही ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. थोडक्यात काय, पित्त वाढवणारा आहार आणि चुकीची लाईफस्टाईल ह्या दोन्ही गोष्टी टाळल्या तर ॲसिडिटी होणारच नाही.